दैनिक नवोदय बघूया आजचं बातमीपत्र। विदर्भात बेरोजगारी, गुन्हेगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दिवसेंदिवस वाढतच आहेत। एकीकडे महायुती सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली, तर दुसरीकडे विदर्भातील लाडका भाऊ आत्महत्या करत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे विदर्भाकडे दुर्लक्ष आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांटे यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे। ज्यांचे अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, हे शिवसेना किंवा राष्ट्रवादी फोडून त्या पक्षात गेले, म्हणजे त्यांच्या आघाडीत गेले। हा पक्ष, आपले पक्ष जरी त्यांनी कायम ठेवले तरी देखील प्रत्यक्षामध्ये आपल्या आता लोकसभेच्या निवडणुकीने आपल्याला असं निश्चितपणे लक्षात आलं आहे की जरी हे लोक म्हणजे आमदार असतील, त्यावेळेचे मंत्री असतील किंवा नंतरचे त्यांच्या पाठीमागे कदाचित नगरसेवक गेले, जिल्हा परिषद सदस्य गेले, पंचायत समिती सदस्य गेले, परंतु या लोकांच्या पाठीमागे जनता गेली नाही। आणि म्हणून महाराष्ट्रात, विदर्भामध्ये पहा किंवा संपूर्ण महाराष्ट्रात पहा, जो निकाल आला तो ज्यांच्याबद्दल ज्यांचे पक्ष फोडले अशा लोकांच्या बाजूने, म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असेल किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या बाजूने आणि काँग्रेसच्या बाजूने देखील, कारण त्या काँग्रेसचे देखील अशोक चव्हाणसारखे नेते फुटले। या सर्व गोष्टीचा राग सामान्य जनतेला आला आणि म्हणून या आगामी काळामध्ये, या निवडणुकीमध्ये या गोष्टीचा राग हा कायम राहणार आहे। तो विधानसभेची निवडणूक होईपर्यंत आणि त्याच्यानंतर जर नगरपालिकेच्या निवडणुका आल्या तरी देखील एक लोकशाही मध्ये अशा प्रकारचं राजकारण हे लोकांना मान्य नाही, हे या ठिकाणी सांगा। विदर्भाचा दौरा आम्ही मागच्या 8 दिवसापासून करत आहोत। 7 तारखेपासून आम्ही विदर्भात आहोत। माझ्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी आमदार जयदेव गायकवाड, आम्ही दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातून आम्ही दौऱ्याची सुरुवात केली। याच्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या उर्वरित भागात जाणार आहोत। परंतु विदर्भात फिरत असताना प्रकर्षाने 4-5 गोष्टी जाणवल्या की ज्या फार गंभीर स्वरूपाच्या आहेत। ज्या विदर्भातनं भारतीय जनता पार्टीला मागच्या 10 वर्षात प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिला होता। मुख्यमंत्री विदर्भातले राहिलेले आहेत, अनेक मंत्री राहिलेले आहेत, परंतु विदर्भात आज पाहिलं तर कुठल्याच जिल्ह्याला पालकमंत्री आहेत की नाही असा प्रश्न प्रत्येक जिल्ह्यात जाणवला। पालकमंत्र्याचं महत्त्व जिल्ह्याच्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं। अनेक मीटिंग असतात, अनेक विषय असतात, त्या पातळीवर मार्गी लावायचे असतात, अनेक लोकांना प्रशासनातली पेंडिंग कामं तिथे आणायची असतात, पण तो कुठलाही पालकमंत्री कुठल्याही जिल्ह्यात बैठकाच घेत नाहीत। लोकांना पालकमंत्री सुद्धा माहीत नाहीत कोण आहेत। अशा परिस्थितीने एक प्रश्न जाणवला। दुसरा प्रश्न जाणवला बेरोजगारी। विदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी जाणवली आणि त्या बेरोजगारीने इथला तरुण त्रस्त आहे, चिडलेला आहे, परंतु हतबल पण जाणवला। तिसरा प्रश्न जाणवला शेतकऱ्यांच्या कुठल्याही शेतीमालाला बाजारभाव नाही। मग ते कापूस असेल, आदिवासी पट्ट्यामध्ये तेंदूपत्ता असेल, सोयाबीनचा असेल, धान असेल, या सगळ्याला ज्या पद्धतीने बाजारभाव मिळाला पाहिजे त्या धानाला बाजार नाही, कापसाला बाजार नाही। आणि मग त्या संदर्भात शेतकरी पिचलेला दिसला। महाराष्ट्रात विदर्भ असा विभाग आहे की ज्या विभागामध्ये एक आठवडा खाली जात नसेल की त्या आठवड्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये कुठं ना कुठल्या भागात शेतकऱ्यांची आत्महत्या झाली नाही। आणि मग या शेतीमाल तोट्यात जातो, शेतकरी तोट्यात जातो, कर्जबाजारी होतो आणि आत्महत्या करतो। हे विदर्भातलं चित्र मागच्या काही वर्षापूर्वी 14च्या पूर्वीचा आणि आत्ताचा जर डेटा आपण काढून पाहिला तर आत्महत्यांचं प्रमाण दुपटीने वाढलेलं आहे। आणि इकडे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगतात की आम्ही सामान्य लोकांचं सरकार आहोत, परंतु विदर्भात हे कधी आले नाहीत। मुख्यमंत्र्यांनी कधी या विदर्भातल्या एकाही जिल्ह्यात बैठका घेतलेल्या नाहीत। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, कधी भेटलेले नाहीत। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना जरी भेटले तर शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना कळतील, परंतु हे मशगूल आहेत फक्त सत्ता टिकवून ठेवण्याच्या हेतूने। देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडून आपली सत्ता आणायचं काम फक्त केलं, राजकारण 24 तास करणं एवढंच हे काम त्यांनी केलं। आणखी एक प्रश्न मला जाणवला, नागपूर शहरामध्ये जे नाग नदीचा प्रश्न आहे तो स्वच्छतेचा असेल, ज्याच्यामध्ये सांडपाणी प्रचंड आहे, त्याच्यातली अतिक्रमण आहेत, तो प्रश्न इथं प्रलंबित आहे, त्याच्यामुळे अनेक प्रश्न तिथं निर्माण झालेले आहेत। पुराचा प्रश्न मध्यंतरी नागपुरात आला होता, त्याही लोकांनी त्या संदर्भात संताप व्यक्त केला। अजून एक गोष्ट जाणवली की आम्ही ज्या सामाजिक संघटना आणि सामाजिक संस्था असतील, वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणाऱ्या, चळवळीत काम करणाऱ्या, जे नॉन पॉलिटिकल काम करतात, त्या सगळ्या संस्थांच्या आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या ट्रिपल इंजिन खोके सरकारने जो नवा विधेयक आणले, जनसुरक्षा विधेयक, या जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली सामाजिक संघटनावर बंधन लावण्याचा जो त्यांनी प्रयत्न चालवलेला आहे, एका प्रकारे ब्रिटिशांच्या राजवटीत असा कायदा नव्हता, अशा पद्धतीचा कायदा जनसुरक्षा विधेयक आणण्याचा एक घाट घातलेला आहे। त्याचं त्यांनी विधेयक तयारही केलेलं आहे।
त्या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यातल्या सामाजिक संघटनांनी, संस्थातल्या कार्यकर्त्यांनी त्या जनसुरक्षा विधेयकाला तीव्र विरोध दाखवलेला आहे, संताप व्यक्त केलेला आहे की याच्यातनं जर कुणी कार्यकर्ते आंदोलन करत असतील तर पोलीस त्याची चौकशी करून तुमची संघटना बेकायदेशीर आहे असं म्हणून त्या संघटनेवर कारवाई करू शकतात, अशा पद्धतीचं ते विधेयक आहे. त्यामुळं तो एक संताप सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. दुसरी गोष्ट, महिलांच्या संदर्भात जी काय लाडकी बहीण योजना आणली सरकारने, याच्यामध्ये अनेक संस्था संघटनांचे कार्यकर्ते असं सांगत होते, काही महिलाही कार्यकर्त्या बोलत होत्या की लाडकी बहीण योजना आणली ठीक आहे, परंतु लाडक्या भावाच्या खिशातनं महागाईच्या माध्यमातून महिन्याला 15-20 हजार रुपये काढले जात आहेत. मग ते जीएसटीच्या माध्यमातून असतील, शेती खतं औषधाला जीएसटी लावून त्याच्यातनं महागाईच्या माध्यमातून काढले असतील. एका माणसाने जर दिवसभरात 1 लिटर पेट्रोल त्याच्या मोटरसायकलला घातलं तर त्याच्यातनं काही कर जातोय जवळपास 40% गव्हर्नमेंटला. या सगळ्या माध्यमातून महिन्याला कितीतरी पैसे शेतकऱ्याच्या खिशातनं काढले जातात. त्यामुळे लाडकी बहीण जरी यांना 1,500 रुपये एक तुटपुंजी मदत निवडणुकीच्या तोंडावर एक योजना आणली असली तरी पण लाडका भाऊ मात्र त्या ठिकाणी दुःखी आहे. त्याच्या खिशात पैसे नाही आहेत. शेतकऱ्याला कोरडवाहू, शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रश्न आहेत. त्या कोरडवाहू शेतकऱ्यांनी जगायचं कसं, तर असा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर दिसला. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका येथील मुंडीपार ब्राह्मणी खैरी येथील 476 एकर जागा 2013 साली शासनाने शेतकऱ्यांकडून भेल भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या प्रकल्पासाठी अधिग्रहित केली, पण अद्यापही सदर जागेवर प्रकल्प तयार झाला नाही. भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी बेमुदत साखळी उपोषण आंदोलन करीत आहेत. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवी, जिल्हा सहसचिव यादवराव गणवीर, लाखनी तालुका अध्यक्ष श्रीकांत नागदेवे, गणेश गजभिये, कांता गजभिये आदी उपस्थित होते. येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी याविषयी तीव्र आंदोलन करणार आहे. भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्या भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्या भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्या भेल प्रकल्प चालू करा, भेल प्रकल्प चालू करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र बहिणींना येत्या रक्षाबंधनापूर्वी योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात योजनेची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, आयुक्त के मंजुलक्ष्मी, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महिला व बाल विकास अधिकारी सुहास वायंगडे, शिल्पा पाटील उपस्थित होते. परवा झालेल्या विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेटच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थ नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी राज्याच्या महिलांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय चांगली योजना जाहीर केली. हा जिल्हा आज 1,30,000 ऑनलाईन फॉर्म भरले गेलेले आहेत. त्याशिवाय घराघरातून जे सुशिक्षित लोक भरणारे आहेत किंवा अनेक पक्ष आपले कॅम्प घेत आहेत, अनेक लोक यातून नोंदणी करत आहेत, यामधून हा आकडा बराच मोठा असेल. मला वाटते आज महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा यामध्ये अग्रेसर आहे. एक विवाहित महिला कुटुंबातील आणि एक अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाचं उद्दिष्ट आहे की 15 ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दिन आपण झेंडावंदन साजरा करून आणि 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. त्यापूर्वी या लाडक्या बहिणींना ही भेट देण्याची योजना आहे. मला वाटतं या योजनेचा लाभ सर्व महिलांनी चांगल्या पद्धतीने घ्यावा अशी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि या जिल्हास्तरीय समितीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना करतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है? बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। येत्या 25 ऑगस्ट रोजी वर्धा येथे बामसेफचे 38वे राज्य अधिवेशन होणार असून हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात 17 व 21 जुलै दरम्यान बामसेफचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेड येथे बामसेफचे 1 दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले। ॲडव्होकेट राहुल एंगडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाचे उद्घाटन भीम पॅन्थरचे मराठवाडा अध्यक्ष विनोद वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले। सर, बामसेफ हे मूल निवासी बहुजन समाजाचं राष्ट्रीय संघटन आहे आणि त्यांचं 38वं राज्य अधिवेशन महाराष्ट्राचं वर्धा या ठिकाणी होऊ घातलेलं आहे। त्याची तारीख आहे 25 ऑगस्ट 2024 आणि त्या राज्य अधिवेशनाला सफल करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण मराठवाड्यामध्ये आज 17 जुलै 2024 आणि 21 जुलै 2024 या 2 तारखेला 8ही जिल्ह्यांमध्ये बामसेफचं 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिर होऊ घातलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आज नांदेड जिल्ह्यामध्ये बामसेफचं हे 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिर होऊ घातलेलं आहे। संघटनेच्या माध्यमातून प्रशिक्षक म्हणून मला इथे या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे। बामसेफ संघटनेचा मूल निवासी बहुजन समाजाला मुक्त करण्याचा जो व्यवस्थापनाचा उद्देश आहे, त्या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी राज्य अधिवेशन आहे आणि त्या राज्य अधिवेशनाला पूर्ण करण्यासाठी आजचं हे प्रशिक्षण शिबिर आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही नांदेड जिल्ह्यातून जास्तीत जास्त SC ST OBC मायनॉरिटीचे लोक त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकू आणि या देशाला आझादी मिळवून देण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाचं आंदोलन मजबूत करू शकतो, हा त्याचा उद्देश आहे। साथियों, आज नांदेड जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर जे बामसेफद्वारे आयोजित केलेलं आहे ते सहयोगनगर येथे पार पडत आहे। आजच्या या प्रशिक्षणाला आम्ही सर्व शिक्षित मंडळी, त्यातल्या त्यात नोकरदार मंडळी इथं बोलवलेले आहेत। ही नोकरदार मंडळींचं आजचं काम काय आहे, ज्यांना नोकरी, शिक्षण, त्याचबरोबर त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आणि संपत्ती जी मिळालेली आहे ती समाजाला कशी परतफेड केली पाहिजे, कारण ही संपत्ती किंवा हे सगळ्या संधी त्यांना काय आभाळातून मिळालेल्या नाहीत, ते हुशार आहेत म्हणून मिळाले नाहीत, तर समाजाने जो संघर्ष केला त्यातून हे मिळालेले आहेत आणि बहुजन समाजाला आम्ही SC ST OBCला त्याची परतफेड केली पाहिजे ही जाणीव करण्यासाठी आजचं हे प्रशिक्षण शिबिर आहे। आणि या प्रशिक्षण शिबिरामध्ये अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, अनेक कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, कृषी विभागातील बरेचशी मंडळी आहेत आणि युवा वर्ग सुद्धा आहे, जो विद्यार्थी वर्ग आहे। त्यांना एक विशिष्ट प्रकारे सिलेबस आपण शिकून तयार करत आहोत। भारतामध्ये 3 कॅडर बेस संघटना आहेत जे प्रशिक्षण घेऊन आपल्या संघटनेचं काम समोर नेतात किंवा आपला उद्देश विचारधारा समोर नेतात। RSS आहे, कम्युनिस्टांचं सुद्धा संघटन आहे आणि सगळ्यात मोठं बहुजनांचं संघटन जे भारतामध्ये काम करते, पूर्ण 550 जिल्ह्यामध्ये काम करते असं बामसेफ संघटन। त्याचं आज मराठवाड्यामध्ये पूर्ण 8ही जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण आहे, त्यापैकी एक प्रशिक्षण आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय आपण लावलेलं आहे, ते पार पडत आहे। आपल्या सगळ्यांना एक आवाहन करतो की अशा प्रकारचे प्रशिक्षण वारंवार होतील, त्या प्रशिक्षणामध्ये आपण जुडावं आणि बहुजन समाजाचं किंवा आमच्या पूर्वीच्या पिढ्याचं जे आमच्यावर उपकार आहे त्याची परतफेड म्हणून आणि भविष्यातल्या पिढीला चांगलं निर्माण करण्यासाठी, त्यांना चांगल्या स्थितीत जीवन जगण्यासाठी किंवा त्यांचं कल्याण करण्यासाठी आपण या प्रशिक्षण शिबिराचा नेहमीच निरंतर लाभ घ्यावा, एवढंच आवाहन करतो। परभणी शहरातील वसमत रोडवरील असोला पाटील जवळ स्नेहा ज्येष्ठ नागरिक गृह महिला आश्रम असोला पाटी येथे नवीन वास्तू ट्रान्सफरचा उद्घाटन सोहळा व इंजिनियर RD मगर यांच्या विशेष गौरव सोहळा करण्यात आला। यावेळी
प्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट श्री अशोक सोनी, अब्दुल सत्तार, इनामदार, मुस्लिम विकास यांची उपस्थिती होती. आज आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही विठ्ठल रुक्माईच्या आमच्या स्नेहवृद्ध आश्रममध्ये आमच्या मातांना भेटायला आमचा वाढदिवस साजरा करायला आलो व आम्ही त्यांच्यासोबत साजरा करण्याचं उद्दिष्ट म्हणजे आम्ही आश्रमाचे नवीन जागी स्थलांतरी होणार आहे. त्या स्थलांतराच्या जागेवर आम्ही एक 25 kVचा ट्रान्सफॉर्मर व LNQE लाईन 24 तास लाईनची व्यवस्था केली. त्यामुळे मला एक आनंद होत आहे की आज माझा वाढदिवस आतापर्यंतचं आयुष्यामध्ये एक अस्मरणीय आणि आठवणीतला असा राहणार आहे. कारण काय माझ्या माता सगळ्या वृद्ध मातांना यांना वगैरे आज उजेडसाठी पाण्यासाठी 24 तास लाईटची व्यवस्था करून दिली. त्यामुळे मला एक अतुल्य आनंद होत आहे. त्यामुळे हा वृद्धाश्रमाशी माझं एक भावनिक नातं झालेलं आहे. त्यामुळे आज मला खूप खूप आनंद होत आहे. त्यामुळे मला सगळ्या मातांचा आशीर्वाद मिळाला आणि त्या मातांचा आशीर्वाद मिळाला मला आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गेलेलं दर्शन केल्याचा आनंद मला मिळाला. एवढं बोलून माझी बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. इंडिया आघाडीचे खासदार छत्रपती शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांनी विशाळगडावर जाऊन नुकसानग्रस्तांची भेट घेतली. यावेळी अनेकांनी झालेल्या घटनेची माहिती सांगितली. झालेली घटना खेदाची बाब असल्याची खंत व्यक्त करत भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील असून आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत असं शाहू महाराजांनी नुकसानग्रस्तांना दिलासा दिला. 14 जुलै रोजी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यावरून जोरदार दगडफेक होऊन अनेकांची प्रापंचिक साहित्यांची आणि धार्मिक स्थळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. तर या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या वतीने घटनास्थळी भेट देऊन मदत केली. यावेळी पत्रकारांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. पुण्यामध्ये डॉक्टर अब्दुल कलाम सांस्कृतिक भवन या ठिकाणी सम्राट अशोक सेनेचा शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या हस्ते या शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. सम्राट अशोक सेनेचे संस्थापक विनोद चव्हाण, त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी फार कमी वेळेमध्ये या कार्यक्रमाचे नियोजन केले आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे घडवून आणला. त्याबद्दल खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले. वेगळेपणाचा भास झाला. विधानसभेच्या मध्य प्रदेशच्या निवडणुका होत्या त्यावेळेस मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी लाडली बहिणा नावाची योजना त्या ठिकाणी अंमलात आणली आणि आता त्याचाच किस्सा गिरवत या ठिकाणी महाराष्ट्र शासन लाडकी बहीण या नावाखाली स्कीम करत आहे. मला वाटलं हा त्याचाच एक भाग आहे. म्हणून मी विनोद चव्हाण यांना म्हटलं या मुख्यमंत्र्याला भेटून या मशिनरीशी आणलं नाही ना तू. आणि आम्ही म्हटलं काँग्रेसवाले ही शिवसेनेची योजना आहे, भाजपाची योजना आहे. भाजपाची योजना आणि काँग्रेसवाले उद्घाटन करतायत. नाही हंड्रेड साहेब, मी मनापासून त्यांना धन्यवाद यासाठी देतोय. माझ्याकडे 5 दिवसापूर्वी आले होते मुंबईला
आणि मला सांगितलं अंडर साहेब मी शिवाय मशीन वाटप करण्याचा प्रोग्राम घेणार आहे, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये 16 तारखेला यायला पाहिजे. मी म्हटलं येतो. कारण उद्या परवा मी दिल्लीला चाललोय, पार्लमेंट लवकर सुरू होते त्यामुळे दिल्लीत जावं लागतं. त्यांनी काय करावं, खिशात जेवढे पैसे होते तेवढे पैसे त्यांनी मशीनचा जो वरचा गट्टू असतो ना पंजाबला गेले आणि पंजाबच्या व्यापाऱ्याकडून त्यांनी जवळजवळ 200 गट्टू ना 200 गट्टू विकत आणले. आणि ही जी खालची मशीन दिसते ही मशीन नागपूरच्या व्यापाऱ्यांना ऑर्डर देऊन त्यांना पैसे देऊन त्यांनी विकत घेतली. किती मोठ्या मनाचा माणूस आहे. म्हणजे स्वतःच्या खिशातले पैसे टाकून कुठं पंजाब कुठं नागपूर आणि घेणारे सगळे पुणेकर. तुम्ही त्यांची मेहनत लक्षात ठेवा. उगाच त्या मशीनचा हेळसांडपणा करू नका, नाहीतर त्यांच्या सगळ्या केलेल्या कामावर पाणी पडेल. आलं का लक्षात तुमच्या? तर त्यांची तेवढी मेहनत आहे यामध्ये. स्वतःच्या खिशातले पैसे घालून पंजाबला गेले, नागपूरला गेले आणि तिकडे येऊन इथं अजून मी आता येताना बघितलं की मशीनची सगळी सेटअप फिटिंगच चालू आहे खाली. या कोरेगाव पार्क परिसरामध्ये मौलाना अब्दुल कलाम आझाद हॉलमध्ये आमचं लाडकी ताई उपक्रमाअंतर्गत सम्राट अशोक सेनेच्या वतीने गरीब व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्याचा उपक्रम चालू आहे. तर या उपक्रमाअंतर्गत आम्ही जवळपास आज तागायत 105 महिलांना शिलाई मशीन वाटप केलेलं आहे. आणि तसेच आज दिनांक 16 जुलै 2024 रोजी माननीय खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या उपस्थितीत तसेच दीप्तीताई चौधरी यांच्या उपस्थितीत 200 मशीन शिलाई वाटप करणार आहोत. आणि संघटनेचा यापुढे मानस आहे की येणाऱ्या पुढील काळामध्ये स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ज्या महिलांना अत्यंत महागाईच्या आणि बेरोजगारीतून जावं लागतंय त्यांच्यासाठी आम्ही रोजगार निर्माण करण्याकरिता शिलाई मशीनचं वाटप करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना हाताला काम देखील देणार आहोत. तरी देखील मी या आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी पुढे येऊन गरजू व गरीब महिलांना नक्कीच मदत करावी व संघटनेला सहकार्य करावे. जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. जय भीम.